नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारतीय भ्रमण मंडळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतीक असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक। ज्ञानोबांचे अभंग, माऊलींचा जयघोष आणि पंढरपूरकडे जाणारी लाखोंची पायवारी यावर्षीही अनुभवायची आहे। मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचते। ही वारी म्हणजे एक भक्तीची यात्रा, एक परंपरा आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। आळंदी ते पंढरपूर या प्रवासात वारकऱ्यांची हजारो पावले माऊली माऊलीच्या गजरात चालत राहतात। तर या वर्षीचं वेळापत्रक हे पुढील प्रमाणे। 19 जून 2025 या दिवशी पालखी आळंदी येथून संध्याकाळी 4 वाजता प्रस्थान करणार आहे। या दिवशी पालखीचा मुक्काम आळंदीमध्येच असतो। 20 जूनला पालखी आळंदी येथून पहाटे 6 वाजता प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम पुणे भवानी पेठेत असणार आहे। 21 जूनला देखील पालखीचा मुक्काम हा भवानी पेठेतच असणार आहे। 22 जून रोजी पहाटे पालखी भवानी पेठेतून हडपसर मार्गे सासवडच्या दिशेने प्रस्थान करेल। पुणे ते सासवड या दरम्यान पालखी दिवे घाटातून जाते, त्यावेळची दृश्य बघण्यासारखी असतात। 23 जून या दिवशी पालखी सासवडमध्येच मुक्कामाला असेल। 24 जून रोजी पालखी सासवडवरून प्रस्थान करेल आणि जेजुरीमध्ये या दिवशीचा मुक्काम असणार आहे। यावेळी जेजुरीमध्ये पालखीचे स्वागत भंडारा उधळून केले जाते। पंचवीस जून रोजी माऊलींची पालखी जेजुरीवरून प्रस्थान करून वाल्हे येथे मुक्कामाला असेल। 26 जून रोजी पालखी वाल्हे गावातून प्रस्थान करेल आणि पालखीचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे। या दरम्यान माऊलींच्या पादुका नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी घेऊन जातात। 27 जून रोजी पालखी लोणंद येथून प्रस्थान करेल आणि या दिवशी तरडगाव येथे मुक्काम असणार आहे। या दरम्यान इथे पहिलं उभं रिंगण पार पडणार। 28 जून रोजी पालखी तरडगाव येथून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे। 29 जून या रोजी पालखी फलटणवरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम बरड या गावी असणार आहे। 30 जून रोजी पालखी बरडवरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम नातेपुते या गावी असणार आहे। 1 जुलै रोजी पालखी नातेपुतेवरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम हा माळशिरस या गावी असणार आहे। 2 जुलै रोजी पालखी माळशिरसवरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम वेळापूर या गावी असेल। 3 जुलै रोजी पालखी वेळापूरवरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम भंडी शेगाव या गावी असणार आहे। 4 जुलै रोजी पालखी भंडी शेगाववरून प्रस्थान करेल आणि या दिवशीचा मुक्काम वाखरी या गावी असणार आहे। 1 जुलैपासून दर दिवशी गोल रिंगण होणार आहे। यामध्ये वाखरी येथील गोल रिंगण बघण्यासाठी खूप लांबून भाविक येतात। ते वाखरीचं गोल रिंगण हे 4 जुलै रोजी पार पडणार आहे। 5 जुलै रोजी पालखी वाखरीवरून प्रस्थान करेल आणि या दिवशी माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करेल।
6 जुलै रोजी सकाळी माऊलींच्या पालखींची पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा होईल. मग माऊलींच्या पालखीचे चंद्रभागेत स्नान होईल. 7, 8 आणि 9 जुलै या दिवशी माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार आहे. आणि 10 जुलै रोजी गोपाळपूरचा काला करून माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. ज्ञानोबांचा वारसा, माऊलींचा आशीर्वाद आणि वारीची अनुभूती यासाठी हजारो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूर गाठतात. ही वारी फक्त भक्ती नाही, तर ती एक जीवनशैली आहे. शिस्त, सहनशक्ती आणि एकतेचा मंत्र आहे. भारतीय भ्रमण मंडळ या पालखी सोहळ्याची माहिती, प्रवास आणि अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्यातल्या वारकरी बंधू भगिनींना शेअर करायला विसरू नका. जय हरी माऊली. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.